सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा ब्लॉग म्हणजे एक विशेष असणार आहे आणि खूप जास्त मजा पण असणार आहे आणि ती आमच्यासोबत झालीच आहे. सो आज आम्हाला करायचा होता वटसावित्रीचा फोटोशूट. आता इथून 10 दिवसानंतर वटसावित्री आहे आणि आम्हाला प्री वटसावित्रीचा शूट करायचा होता. त्यासाठी आम्ही कुठे गेलो, कसा शूट केला, सो आजच्या ब्लॉगमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आणि कोणाचा शूट केला हे पण नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. चला स्टार्ट करूया आजच्या ब्लॉगला. हाय, हॅलो आणि नमस्कार. सो आम्ही आज आलेलो आहे आमच्या बहिणीचा वटसावित्रीचा शूट करायचा आणि हे काहीतरी वेगळंच होऊन बसलेलं आहे. शूट करायला ठरवलेलं होतं आणि अचानक खूप जोरात पाऊस आलेला आहे आणि माझ्या बहिणीचा खूप मोठा पोपट झालेला आहे. सो आता बघूया आमचा शूट कसा होतोय. आजचा ब्लॉग पूर्णपणे बघा आणि आमचा वटसावित्रीचा शूट कसा झाला हे तुम्हाला नक्कीच कळेल. सो जिकडे तिकडे खूप पाऊस येतोय आणि भरपूर लोक शूटसाठी आलेले आहेत, ते तिकडे आहेत. आणि जे पण लोक शूट करायला आलेले आहेत त्यांचा आज खूप मोठा पोपट झालेला आहे, कारण पुण्यामध्ये अचानक खूप जोरात पाऊस पडायला लागला आहे. मगाशी वातावरण खूप छान होतं. नवीन ज्यांचे फर्स्ट टाईम लग्न झालेले आहेत तेच लोक इथे आलेले आहेत. सो माझ्या बहिणीचं पण पहिल्या वर्षीच आहे लग्न झालेलं आहे आणि ती पुण्यात आलेली होती, म्हणून आम्ही ठरवलेलं होतं की धायरेश्वर मंदिरात आपण शूट करूया, कारण इथे खूप छान फोटोशूटसाठी प्लेस आहे. सो पाऊस थांबायचा आम्ही वेट करतोय. काय वाटते, पाऊस थांबणार आहे का? पाऊस थांबणार आहे बेटू, पाऊस थांबणार आहे. पूर्ण भिजलेली मॅडम येतोय बाकीला. ये लवकर ये. छत्रीची आयडिया कोणी दिली आपल्याला? आजोबा छत्रीची आयडिया दिली. देवा, फोटोशूट तर लांबच, बट आम्ही काय शोधायला आलोय तुम्हाला माहिती आहे का? थांबा, मला जांभूळचं झाड दिसलेलं होतं. बघूया जांभूळ भेटते का. तिथे बघ किती पडले आहेत ताई. एक पण नाही आहे चांगला. हा बघ होता चांगला. हो तिकडे येऊ, इथं चांगले येऊ. हे पाऊस चालू होत आहे आणि आम्ही आज आलेलो आहे. धायरेश्वर मंदिरात फोटो काढायचे असतील तर त्यांनी आता रूल्स चेंज केलेले आहे. सणाचे फोटो जर काढायचे असतील तर कॅमेऱ्याचे 1100 रुपये घेणार आहे आणि मोबाईलचे 500 रुपये घेणार आहेत. माझे काहीतरी असे हाल चालू आहे. या लोकांनी माझे हाल बनवून ठेवलेले आहे. खूप जास्त मूड ऑफ झालेला आहे आणि बाकी लोकांचं काय चाललंय चला मी तुम्हाला दाखवते. यांना पाऊस येतोय तरी पण फोटोशूट करायला विसरत नाही आहे. म्हणजे लोकांना किती जास्त फोटोशूट करायला आवडतं. आणि जिचा फोटोशूट आम्ही करायला आलो आहे त्या मॅडम अशा बसले आहे. काय होतंय बिट्टू, काय काय करतो? हा बघा कशी अंकिता मस्त पावसामध्ये मजा मारायला लागलेली आहे. आणि मंदिरात आहे कशी येण्यासारखी नुसती आपली तिथं झालेलं आहे. त्याचं काही लग्न खेळतात तशी ती खेळायला लागलेली आहे. तुम्ही बघू शकता बघा पायाने कशी ते पाणी उडवत आहे. असे हाल झालेले आहेत लोकांचे पावसामध्ये शूट करायला आलेल्या लोकांचे. बिचारे लोक इतके छान नटून ठटून आले ना. फोटोशूट केल्याने आम्ही घरी चाललेलो आहे कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. वाव, किती छान दिसत आहे. कसं वाटला फोटोशूट? बिलकुल छान नाही का?
तुमच्याकडे पैसे घेतात फोटोशूटचे. हो ना, फोटोशूटचे नाही, झाडाचे. फोटोशूटचे पैसे नाही घेत. मी तुम्हाला सांगते, धायरेश्वर मंदिरात ते ट्रस्टचं मंदिर आहे आणि यावर्षीपासून मोबाईलचे 500 रुपये आणि कॅमेरामॅन जर असेल तर 1100 रुपये. नॉर्मल रेग्युलर लोकांसाठी आहे पैसे की नाही ते नाही माहीत मला, पण जे उत्सव असतात आपले फेस्टिवल असतात त्याचे पैसे ते घेतात आहे. सो जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला ते कळेलच. कोणाचं काय तर कोणाचं काय. आणि असा आमचा फोटोशूट होता. वटसावित्रीची पूजा आणि उपवास का बरं करते चला सांगते. खूप वर्षापूर्वी सावित्री नावाची एक बुद्धिमान आणि प्रतिव्रता स्त्री होती. तिने सत्यवान नावाच्या राज्यपुत्रीशी विवाह केला होता, परंतु सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याचे तिला आधीच माहिती होते. एके दिवशी जंगलात काम करत असताना सत्यवानाचा मृत्यू झाला आणि यमराज त्याचे प्राण घेऊन निघाले. पण सावित्रीने हार मानली नाही. आपल्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि प्रतिप्रेमाच्या बळावर तिने यमराजांना प्रसन्न केले. यमराजांनी सावित्रीला अनेक वरदान दिले आणि अखेरीस सत्यवानाचे प्राणही परत केले. त्या दिवसापासून पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या वर्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. वैज्ञानिक दृष्टिकोनाने वडाच्या झाडाला बघितले तर झाड हे दीर्घायुषी, विशाल आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ते भरपूर प्राणवायू निर्माण करते, सावली देते आणि अनेक पशु व प्राण्यांना आश्रय देते. झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे, सकाळच्या स्वच्छ हवेत वेळ घालवणे आणि निसर्गाशी जोडले जाणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर निसर्ग संदर्भाचा संदेश देणारा सणही आहे. म्हणूनच कित्येक वर्षापासून हा सण आपण आनंदाने साजरा करतो आणि सर्व बायकांचा फेवरेट सण सुद्धा आहे. सो घरी आल्यानंतर आमच्या घरात खूप जास्ती पसारा पडलेला आहे आणि तो आवरायचा मला खूप जास्ती त्रास येतोय, कारण 2 लोकांचे फोटोशूट मी एकटीने फ्रीमध्ये केलेले आहे. सो मी खूप जास्त टायर्ड झालेली आहे, म्हणून आजचा व्हिडिओ खूप छोटा होता, बट लाईक करायला विसरू नका. चला बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.